नमस्कार. तस्मै श्री गुरवे नमः या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत. आपण आजची चर्चा देखील परमप्रेममय श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्रजी यांचं जे चाकणचं मंदिर आहे इथे आपण आजची चर्चा करत आहोत. श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्रजींचे ज्येष्ठ सुपुत्र म्हणजे श्री श्री बडदा असं म्हणतात की माणसाकडे सगळ्यात महत्त्वाची मोठी गोष्ट आहे ती म्हणजे माणसाचं मन. आपल्यालाही माहिती आहे ह्या मनामध्येच विचार उमटतात आणि हे विचार नंतर कृतीत दिसतात. मग ह्याच मनाने जर आपण सद्गुरूंना शरण गेलो, त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली तर साधकाला ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. आणि या ज्ञानप्राप्तीच्या मागे असतं ते म्हणजे अनुभूती आणि दर्शन. असं ऐकलं आहे की महर्षी नारदांचं दर्शन रत्नाकराला झालं आणि त्याचं परिवर्तन महामुनी वाल्मिकींमध्ये झालं. श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला दिव्य चक्षु प्रदान केले आणि युद्धभूमीवर त्यांना विश्वरूप दर्शन घडलं. अशा महापुरुषांचा दर्शन त्यांचा संगलाभ झाला तर साधकाच्या आयुष्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पांडव सुद्धा श्रीकृष्णाला शरण गेले. संत मीराबाई देखील श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये अतिशय तल्लीन झाल्या होत्या. तुकाराम महाराज हे सुद्धा पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. इतिहासामध्ये डोकायचं झालं तर सम्राट अशोक हे बुद्धदेवांच्या विचारांना खूप मानायचे आणि आपले लाडके शिवाजी महाराज हे सुद्धा समर्थ रामदास स्वामींच्या इच्छापूर्तीसाठी सदैव झटत आले. एक संत कबीरांचा सुंदर दोहा आहे, पोथी पढ़कर जग मुआ पंडित भयो न कोय, ढाई अक्षर प्रेम के जो पढ़े सो पंडित होय. सो आपण ठाकूरजींच्या आजच्या पॉडकास्टमध्ये परमप्रेममय श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्रजी यांच्या प्रेमधारेचा वर्षाव त्यांच्या विचारातून आणि आपल्याला भेटणाऱ्या त्यांच्या भक्तांच्या अनुभवातून आपल्या सगळ्यांना जाणवत असेल ह्याच्याबद्दल मला खात्री आहे. आजच्या वळूया आजच्या चर्चेकडे. पाहुण्यांचा परिचय करून देते. आजचे पाहुणे जन्म कराती गावामध्ये, तालुका बारामती. ITI कोर्स नंतर टाटा मोटर्समध्ये त्यांनी एक जवळजवळ 36 वर्ष खूप उत्कृष्टपणे नोकरी केली आणि नंतर ठाकूरजींचे अनुग्रहित झाले. त्यांच्याकडे असंख्य ठाकूरजींचे अनुभव आहेत आणि त्या अनुभवातनं आपल्याला समृद्ध करण्यासाठी, शिकण्यासाठी आज आपण त्यांच्याबरोबर चर्चेला भेटणार आहोत. मी स्वागत करते गोविंद लोणकर दादा यांचं. नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत. जय गुरु. जय गुरु. लोणकर दादा, मला पहिला प्रश्न मी नेहमी असं विचारते की ठाकूरजी हे महाराष्ट्रासाठी नवीन आहेत, तर ठाकूरजींची दीक्षा कधी झाली, ठाकूरजींची दीक्षा तुम्ही कधी घेतलीत आणि ठाकूरजींच्या आश्रमामधली तुमची पहिली भेट याबद्दल थोडंसं सांगावं. जय गुरु. सर्वप्रथम आज या भव्य अशा मंदिरामध्ये परमदयाल श्री ठाकूरजी आणि योगायोग मी समजेन की कुठेतरी एका परमपुरुषाच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी लीन झाल्यानंतर जे काही वेगळ्या उंचीवर जाण्याचा जो एक सौभाग्य लागतं तसं मला लाभलं. आणि आज आमच्यासमोर जयश्री ताईंनी मला जे काही प्रश्न केला आहे त्याबद्दल मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि खरोखर एक माझं सौभाग्य की अशा ठिकाणी कधी स्वप्नातसुद्धा पाहिलं नसेल की असं हे शूटिंगचं किंवा ही वेळ येईल, योग येईल. आणि खरोखर इतका मनातून इतका आनंद वाटतोय की आपल्या सद्गुरूंच्या चरणी एका महापुरुषाच्या बद्दल दोन शब्द सांगण्याचं सौभाग्य. खरोखर माझी जी दीक्षा झाली फार मोठी आहे, त्यामागची एक कथा आहे आणि अलौकिक पण आहे. आणि झालं असं की ITI कोर्स केला, घरची परिस्थिती चांगली नव्हती, त्यामुळं SSC नंतर 1964 SSC पास झालो. आणि SSC पास झाल्यानंतर फार इच्छा होती पुढे शिक्षण, कॉलेज. आणि त्यावेळेला म्हणायचं असे की बाबा मिनिमम इंटरमिजिएट 2 वर्ष तरी कॉलेजला जावं. आणि ते काय आमच्या वडिलांनी सांगितलं की माझी परिस्थिती नाही, कुठेतरी कोर्स करा म्हणजे आपला हा संसार चालेल. ITI कोर्स केला. त्याच्यानंतर लगेच त्यावेळेला एवढं प्रॉब्लेम पण नव्हता सर्विस. आणि योगायोगाने म्हणा किंवा काही आपलं प्रारब्ध असेल, टाटा मोटर्समध्ये 1965
टाटा मोटर्स आले पुण्यामध्ये, त्याच्या अगोदर मी रेस्टॉरंट हाऊसमध्ये चिंचवडला हो 5-6 वर्ष काम केलं तिथे. बरोबर. आणि नवीन कंपनी आहे, त्या कंपनीत शिरण्याचा किंवा योग आला आणि 1973 मी जॉईन केलं. आणि जॉईन केल्यानंतर योगायोगाने पुढं हे काय मला वाटतं नियतीचा नियम असेल किंवा ठाकूरजीची काय त्याच्या मागचे योजना असेल, योजना बरोबर. असेल, शिक्षण का झालं नाही याचे सुद्धा. आणि योगायोगाने तिथं काम करत असताना 1978 बर आज या मंदिरामध्ये एक स्वयंस्फूर्तीने आपली जी या मंदिरात सेवा देतात माझे परमप्रिय मित्र रामदास सुर्वेशीदा, बर त्यांचा आणि तो माझे योगायोगाने 1972 ते टाटा मोटर्समध्ये आले. योगायोग असेल माझी आणि त्यांची तिथं भेट झाली. भेट झाली. ते क्वालिटी कंट्रोल आले, मी मशीन शॉपमध्ये. हा आमचा जो त्यामुळं सतत रोज संबंध येत असे. आणि हे संबंध येत असताना एक अशी काही मैत्री जोडली. बरोबर. 2 पार्ट जे वेल्डिंग होतात त्यातली वेल्डिंग तुटत नाही, एक्सपर्ट वेल्डर असेल, बाकी कुठेतरी केरक जातो. तशी आमची आज 50 वर्षे. छान. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आम्ही संबंध आला त्याच्यानंतर त्यांची एकच त्यावेळेला मी पाहिलं त्यांचं की त्यांनी ठाकूरजीची दीक्षा फार लवकर घेतली हो म्हणजे 22व्या वर्षी. आणि ते सतत आमची जी चर्चा व्हायची त्यावेळेला ठाकूरजीमध्ये चर्चा व्हायची. सांगायचंय. आमचा वसुपाश्रम बदलापूरला आहे, देवघरला आहे. आणि योगायोगाने मी त्यावेळेला टी व्ही रिपेअर पार्ट टाइम करायचो. त्यामुळे आम्ही सर्व भागामध्ये चाकणमध्ये म्हणावं यावं आमचे टेलिकोली लोक होते ते बोलवायचे. त्या निमित्ताने चाकणला यायचा संबंध यायचा. त्यावेळेला चाकण म्हणजे एक छोटंसं खेडेगाव होतं. संध्याकाळी 7 नंतर जायचं म्हटलं तरी भीती वाटायची. हो पण ही व्यक्ती रामदास सुर्वेशीच्या एक धाबा आहे त्याच्या खोलीमध्ये मी संध्याकाळच्या वेळेला कुठेतरी रिपेअर करून आलो की ते म्हणायचे गोविंदराव, त्यावेळेला मला गोविंदरावमध्ये दादा वगैरे, गोविंदराव बसा आम्ही प्रार्थना करतो आणि मग तुम्ही जेवण केल्याशिवाय जायचं नाही. आणि खरोखर बाजूला मी बसायचो. त्यांची 10 मिनिटं प्रार्थना चालायची. प्रार्थना झाली की ते मला भरपूर जेवण वगैरे करून बाहेर पडल्यानंतर एक मनात प्रश्न यायचा की काय आपल्याला काय सद्गुरूची आवश्यकता नाही किंवा गुरुगिरी काय भानगड नाही. आपली टाटा मोटरमध्ये चांगली सर्व्हिस आहे, वडील आहेत, शेतीबाडी थोडीफार आहे. आणि कधी त्यांना मी नाव ठेवलं नाही. हो त्यांना पटतंय ते करतात. पण हे असे कित्येक दिवस गेल्यानंतर 15 वर्ष मी ऐकत होते. बर. पण कधी मनात आलं नाही की बाबा आपल्याला दीक्षा घ्यायला आवश्यकता पाहिजे. आणि आहे. त्यांनी बी मला कधी फोर्स केला नाही. बरोबर. आणि एक दिवशी 1990 फेब्रुवारीमध्ये, त्याच्या अगोदर आम्ही नेहमी बरोबर असायचो कंपनीत सुद्धा, मला म्हणले गोविंदराव आपल्याला देवघरला जा, तुम्हाला स्वर्ग दाखवतो. अच्छा. म्हणजे ह्या कलियुगामध्ये कुठे स्वर्ग, पण एक उत्सुकता. बरोबर. आणि तेवढं काही तिकीट असं म्हणजे काय खिडकीवर जाऊन हाताने ते द्यायचे कोच नंबर वगैरे. त्यांनी तिकीट म्हणले मला परत विचारू नका. त्यांनी तिकीट वगैरे काय जायचं परत. त्यावेळेला आमचे टाटा मोटरचे 2 लीडर पण होते. त्यावेळेला मी ज्या सेक्शनला काम, ते सुरेशच्या सेक्शनला देशपांडे म्हणून एक ग्रस्त होते. बर. त्यांनी मला म्हणले गोविंदराव तू चालला पण दीक्षा घेऊन येशील. बरोबर. म्हटलं काय मला माहित नाही, हे कसं काय म्हणे बघतो. आणि एक उत्सुकता की हे म्हणतात स्वर्ग आहे असं आहे तसं आहे. हो सुरेश दादा. आणि आम्ही गेलो आणि संध्याकाळच्या वेळेला प्रार्थना मिळाली तिथे. बर. आणि ती प्रार्थनेनंतर जय राधे जे आपली प्रार्थना आहे ती मिळाल्यानंतर मी एकदम परिवर्तन अवाकच झालो. म्हणजे एकदम सिंपल असं. आणि दुसऱ्या दिवशी मी लगेच म्हटलं मला दीक्षा घ्यायची. दीक्षा झाली माझी. आणि दीक्षा झाल्यानंतर मग ठरवलं. तोपर्यंत माझ्या घरात कधी कुठला फोटो नव्हता, कधी अगरबत्ती नाही. पण आपले दगडूशेठ गणपती म्हणे मसाला पावतो, बरोबर. हो. एक फोटो आम्ही घरात ठेवलेला होता, कधी लावलं. आणि त्यानंतर जे संकल्प केला त्या दिवसापासून, आणि विशेष करून रामदास सुर्वेशी मला जो गायडन्स मिळाला, एक सत्संग म्हणतो किंवा संगती जी असते ते पाहता पाहता त्यांनी जे मिळत गेल्यामुळे मग इकडे तिकडे हा झालो नाही. पहिल्या दिवसापासून हा जो तिथून दीक्षा घेऊन त्यांनी मग 2 ठाकूरजी बळमा यांचं जे श्रीविक्रम फोटो घेऊन आलो आणि त्यांनी सांगितलं मी आसन, तेव्हापासून आसन आणि रोज सकाळची प्रार्थना, हे जे गायडन्स मिळत गेला. आणि ते मिळत गेल्यानंतर मग असं वाटलं की खरोखर हे काहीतरी विशेष आहे किंवा इथं काय फक्त विश्वास आहे, अंधश्रद्धा हे केलं तर ते होईल. ठाकूरजी म्हणतात कृपामध्ये करो पावर बनव. आणि हे सुरेंद्र सतत गायडन्स लाभल्यामुळं आणि ते करत गेल्यानंतर पुढे एक असं एक म्हणत एक ज्ञानप्राप्ती आपण म्हणतो ना नेहमीपेक्षा, जोपर्यंत सद्गुरू नाही तेव्हा मी माझ्या मनाप्रमाणे. आणि हे करत गेल्यानंतर मग घरात ज्यावेळेला आलं त्यावेळेला हे म्हणले हे काय घेऊन आले ते घरातले. पण पहिल्यांदा माझ्या मोठ्या मुलीने मिळालं. आज ती इंडियन नेव्हीमध्ये पायलट आहे. अरे वा. आणि इंडियामध्ये फर्स्ट आली. हे जे
काय परिवर्तन किंवा काय प्राप्ती होते. खरंय. आणि आज ऑल इंडियामध्ये आणि ती सगळी दीक्षित आहे, सगळ्यांनी ठाकूरजीची दीक्षा घेतलेली आहे. तर असा हा प्रसंग पहिल्यांदाच गेलो देवघरला आणि तिथं खरोखर स्वर्ग आहे. सिंपल साधी राहणी आणि सूर्यदादामुळे सगळ्या परिवाराशी कम्प्लीट आत घरामध्ये जाण्याचा योग आला. आणि मग आपल्याला वाटतं की हा जो परिवार आपण बघतोय, बरोबर, ठाकूरजी कोणी काय बुवा वगैरे असं कोणी नव्हतं. खरंय. स्वतः डॉक्टरी करत असताना त्यांनी सांगितलं संसार करायचा आहे, जनरल संन्यासी बनत. हो. आणि ते करत असताना ह्यांच्या रामदास स्वामीच्या संपर्कामध्ये असलं. प्रत्येक वर्षातून 3 वेळा झाल्यामुळं प्रत्येक त्यांच्या त्यावेळेला काही एवढी भीडभाड नव्हती. बरोबर, एकदम हो. वातावरण शांत, प्रत्येक त्यांच्या घरात जाण्याचा वेग आला. आणि मग हे करत असताना तिथली जी ही आपण पाहतो ही संस्कार, आता माझ्या तशा आईवडिलांचे माझ्यावर संस्कार होतेच. हो. त्यामुळे तर आज आपलं तुमच्यासमोर बोलतं किंवा ज्या बरोबर, हो. सत्संगामध्ये लोक प्रेम करतात त्याला कारण हेच आहे. आमचे वडील सुद्धा म्हणायचे प्रामाणिक राहा. खरंय. हो. तुम्ही ज्या ठिकाणी सर्व्हिस करताय तुम्हाला काहीतरी मिळतंय त्याच्या बदल्यात तुम्ही व्यवस्थित काम करा. आणि खरोखर 35-40 वर्षे टाटा मोटर्सला काम केलं आणि खरोखर आज तो रिटायरमेंट जो आनंद आहे तो मी आज बघू. त्याला कारण आई वडील आणि खरंय, गुरु त्याच्यानंतर ठाकूरजींची कृपा हो. झाली. आणि खरोखर सांगतो की इतकं काय अनुभूती आहे. आणि दुसरं म्हणजे घरातलं बी वातावरण चांगलं पाहिजे. हो. जर मी एकटाच करतो माझ्या मंडळीची किंवा मुलांची जर साथ नसेल तर ती सुद्धा होऊ खरंय, शकते. खरंय. पण या ठिकाणी प्रामुख्यानं लोणकर माझा आवश्यक माझ्या मंडळीचा होय, होय. सुधा लोणकर हो. नाव आहे तिचे. बरोबर आनंदाने नाव घ्यावं होतं. आणि ठाकूरजी बऱ्याच वेळा म्हणतात ही पत्नी तुमची नाही, ती एक सर्वांग एक माताच समजा किंवा तुम्ही त्याचं रोज दर्शन घेतलं तरी खरंय, म्हणजे वावगं होणार नाही. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना की संसाराची दोन्ही चाकं व्यवस्थित एकत्र आहे. चालली तर आपण तो खूप चांगला निभावू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हणला की तुमच्या पत्नी सुधा लोणकर यांची साथ ही याच्यासाठी तेवढीच महत्वाची होती. आणि आज मी पाहतो की ती जी साथीमुळं हो. आज जे घरातलं वातावरण पाहतो आपण की इतकी शांतता मला वाटत नाही. आमच्या सूर्यदादा नेहमी बोलणं होतं की लोणकरदा आपण सुखी आहोत तर आपण दोघं फार सुखी खरंय, आहोत खरंय. आणि खरोखर सुखी आहोत. आणि ह्याच्यातून एक मग शिकायला मिळतं. आणि मग हे काय शिकायला मिळतं, मग मला कसं राहिलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, लोकांशी संबंध कसे ठेवले पाहिजेत, मला काय खाल्लं पाहिजे, कुठं खाल्लं पाहिजे, कसं, हे फार मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक बरोबर हे जे आचार विचार ज्यावेळेला ह्या माध्यमातून आपण करत गेलो. आणि एक इथं इतकं सोपं ठाकूरजींनी सांगितलंय की सकाळी उठा आणि दिलेल्या नामाचा 5 मिनिटं नामध्यान करा आणि आपल्या गुरुंना काहीतरी दक्षिणा ठेवा. आणि ती 30व्या दिवशी हे 2 नियमन मला ज्यावेळेला माझ्या हृदयाचं आणि तेव्हापासून मी ठरवलं करायचं तर परफेक्शन. आज तागायत इतके वर्ष झाली एकदा सुद्धा मी विसरलं नाही. आणि 30व्या दिवशी आजपर्यंत 30व्या दिवशीच मी ती इष्टभूती ती पाठवत असतो. त्याला कारण काय, डिसिप्लिन किंवा शिस्तता. बरोबर. वेळेवर पाठवणं, इकडे तिकडे कंटाळा न करता. आणि त्याच्यामुळे काय होतं, इष्टभूती आज मराठी लोकांना मी सांगायचा प्रयत्न करेल की बऱ्याच लोकांना प्रश्न येतो की तुम्ही तिकडे बंगालमध्ये कशाला गेला. खरंय. म्हणजे मी पण आता तुम्हाला विचारणारच होते की ठाकूर अनुकूलचंद्र चक्रवर्ती यांची मंदिराबद्दल मी ऐकलं. बदलापूरला आहे, हे चाकणचं मंदिर आहे. पुण्यामध्ये सुद्धा मी सांगू इच्छिते महाळुंगे इथे श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्रजींच्या मंदिराचं बांधकाम चालू आहे. तर मी आता तुम्हाला तेच विचारणार होते की मग आपल्याकडेही काही कमी संत नाही झालेत महाराष्ट्रामध्ये, पण तरी ठाकूरजींमध्ये तुम्हाला असं विशेष काय ओढ वाटली, म्हणजे मराठी लोकांना तुम्ही जरूर तेच सांगायचा प्रयत्न करतो की ठाकूरजी मी ज्यावेळेला आश्रमात अधूनमधून जायचो त्यावेळेला तिथं पाहणं की त्यांनी एकच दाखवून दिलं. आज आपल्या समोर ठाकूरजी बसले, त्यांच्या पत्नी आहेत, नंतर त्यांचे मोठे चिरंजीव आणि आता वर्तमान आचार्य बसले आहेत. हे उद्देश काय की त्यांनीच दाखवून दिलं की मी संसार केलाय, एक पत्नी कशी असावी, एक मुलगा कसा असावा. आणि हे बघत असताना मग तिथं मी जायचं, त्यामुळे मला सुद्धा वाटायचं की आपला परिवार कसा असा असो नाही. बरोबर. आणि मग मला बरंच सुरुवातीला मला फार त्रास झाला. सगळे नाते म्हणजे कुठे बंगाली गुरु केलाय का, पण माझ्या आईवडिलांनी फार मला साथ दिली. बर. की तू कुठल्या तरी चांगल्या मार्गाने चाललाय, तू काय घाबरू नको, तू तुझ्या पद्धतीने चाललाय ते चांगलं. आणि खरोखर वडिलांनी फार अभिमान होता आमच्या वडिलांना. वडील वेगवेगळे अडाणी होते पण त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं. खरंय. ते आज अजूनही जरी पाहिलं तरी एक भीती वाटते की त्यांनी जी ती शिकवण होती आणि त्याला कारण आजची जी परिस्थिती आहे, मी जे उभा आहे. आणि मग मराठी लोकांना मी सांगेल, ठीक आहे आपले साधू संत सगळे होते. आज आपण बघतो विठ्ठलाची जे त्यांनी भक्ती इतके परफेक्शन मध्ये केली, का केली, प्रत्येकाला गुरु होता ना. खरंय. असा कुठलाही संत नाही. नामदेव महाराज लहानपणापासून ठाकूर आपला विठ्ठलाला तो स्वतः जेवायला घालायचे आणि पांडुरंग सुद्धा स्वतः. पण एवढी त्यांच्याकडे तेवढी त्यांनी पॉवर हे केली होती.
पण तरी पण विठ्ठलाला शांत नसतं की माझा हा अजून अडाणी आहे, बरोबर. म्हणून त्याला कुठेतरी सद्गुरू पाहिजे. म्हणून काय ते घटनाच्या आज बोलणं नाही, कारण वेळ जातो, की मग ते पुढे तेच स्वतःहून काहीतरी रूप घेऊन त्याला दीक्षा देतात आणि मग खरा परिपूर्ण तो नामदेव महाराज झाले. बरं. आणि मग हे ज्यावेळेला मी सांगत असतो ते आणि इतकं सोपं आहे. आणि ठाकूरजीने असं काय सांगितलं नाही की मी माझी दीक्षा किंवा काय, पण असं काही गुरुचरणी, असं काही पुरुषोत्तम चरणी लीन व्हा की फुल फिलर ऑफ दी बेस्ट. आणि जिवंत सद्गुरूची आवश्यकता आहे. हो. कारण मी मंदिरात जातो, महिन्यातून एकदा 2 महिन्यात काहीतरी मला वाटतं तेवढं मी तिथे पैसे टाकतो आणि मग आपल्या काय अपेक्षा असतात ते स्वार्थ बुद्धीने मी जात असतो. बरोबर. पण या ठिकाणी ठाकूरजींनी ते सुरुवातीलाच सांगितलं की माझ्याकडे याच्यातच कुठला स्वार्थ ठेवू नये म्हणत. आणि बरोबर आहे, स्वार्थ ठेवून गेलं की आपल्याला काही मिळत नाही. आज हे मंदिराची गोष्ट सांगायचं झालं हो. की 1 वर्षानंतर या ठिकाणी आम्ही सुविधा जागा घेतली. हो. हो. आणि उद्देश काय होता की 2 बंगले बांधायचे, मध्ये इकडे छोटं मंदिर आणि सकाळ सध्या प्रार्थना, हा उद्देश बरोबर. होता. हो. पण ज्यावेळेला 2000 साली पूर्वच्या आचार्यदेव श्री दादा पुरापुरीवरून त्या बदलापूरच्या मंदिराच्या आली, त्यानंतर त्यांची इच्छा झाली या ठिकाणी यायची. तो फार मोठा विस्तार हे आहे सांगण्याचा. पण या इथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही का बनवलं, रामदास सुरेशला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं काय आम्ही 2 जण इथं घर, ही मंदिराची जागा आहे. आणि हा जो एक आशीर्वाद घेतल्यानंतर इथं जास्त त्यावेळेला मंडळी नव्हती आणि आपल्याला तिकडून आशीर्वाद मिळाला की पैसे तिकडून येत नाहीत, म्हणजे मिळत नाही, आपल्याला स्वतःलाच करावं लागतं. पण एक आपल्या आचार्यदेवांची इच्छा आहे असं सुरेंद्र बसायचं आणि म्हणून आपल्याला तो करणं भाग आहे. आणि खरोखर आपल्याला सगळं आपण जे काय आहे ते सगळं विकून टाकू. हो. पण ते काही केलं तरी काय मंदिर होणार नव्हतं ना. खरं आहे. पण ही एक सेंटिमेंट आम्ही घेऊन ठरवलं की होईल आणि आम्हाला काही करावं लागलं नाही. एक 14 महिन्यात ही मोठी वस्तू बनली. आणि हे एक माझ्या एक जीवनातला ही फार मोठी अनुभूती आहे मंदिर. हो. आणि त्याचबरोबर हे मंदिर बनत असताना एक दुसरी अनुभूती आहे की 5 का 50. बर. ज्यावेळेला जून 2000 साली मंदिराच्या ज्यावेळेला फेब्रुवारी मी आशीर्वाद मिळाला आणि 1 जूनला मला चालू करायचं होतं मंदिर. आणि 1 जूनला इथे छोटीशी बाहेर मंदिर रूम आहे तेवढीच मंदिर, बाकी काही ओपन एरिया होता. आणि आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी 1 तारीख आहे म्हणून लोणकर्माचा वाढदिवस. हो. आम्ही संध्याकाळी विचार केला उद्या आपल्याला जायचं आणि मंदिराचं काम चालू होतं. ते म्हणले आपल्याला काहीतरी द्यावं लागेल, माझी इच्छा आहे. म्हणजे ठीक आहे वाढदिवस. आम्ही ठरवून आलो की काय किती द्यायचे काय. चेक घेऊन आलो, इथं संध्याकाळची प्रार्थना झाली. हो. आणि सुनीता मी चेक दिला. तर चेक सुनीता म्हणले अरे लोणकर गोविंदराव हे चेक मोकळाच आहे, लिहा काहीतरी. त्यावेळेला मग आमचे तिसरे एक पार्टनर होते राधाकृष्ण म्हणून केरळचे, अतिशय ठाकूरजी आणि फार श्रद्धावान माणूस, सध्या नाही ते. तर त्यांचं अक्षर इतकं हँडरायटिंग चांगलं होतं. मी त्यांना म्हणलं राधा हे चेक लिहून टाक, मी तुझं फार अक्षर चांगलं. त्यांनी लिहिलं सगळं आणि माझ्याकडे बघतोय ते चेककडे बघतोय. गोविंदराव काय लिहिलं इथं? म्हणजे काय नाही 5000 लिहिले, 5000 एक लिहिले. 5000 नाही 50,000 एक आहे. ते कसं काय 5000 लिहिल्यानंतर पुढे एक लिहिलं तर काय किती होणार? 5000 एक होणार नाही, 50,000 एक होणार. मग म्हणे हा चेक फाडू काय करणार? नाही म्हणे ठाकूरजीची काय इच्छा असेल ते फाडायचं नाही. सुरेंद्रदाला सांगितलं ही चेक घ्या, माझ्याकडे सध्या पैसा नाही बँकेत आणि मी जसं पैसे आले की मी तुम्हाला सांगितलं मी चेक. दुसऱ्या दिवशी कंपनी स्वतः प्रायव्हेट आमची ट्रस्ट असल्यामुळं दुसऱ्या दिवशी गेलो, फॉर्म भरला. तिसऱ्या दिवशी मला 50,000चा चेक मिळाला, सुरेंद्रला दिला. आता पुढची घटना म्हणजे 5 का 50 नाव कोणी दिलं? त्यावेळेला गंबूजचं काम चाललेलं होतं. अच्छा, कळसाचं काम चाललं. त्यावेळेला दुर्गापूरहून आचार्यदेवांच्या आदेशावरून एक व्यक्ती दीपक मुजुमदार त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जाऊन तर अधूनमधून. आणि ते आल्यानंतर सहज बोलता बोलता ही मी गोष्ट त्यांना सांगितली आणि ते इथून गेले की देवघरला जायचे. त्यावेळेला आचार्यदेवाच्या समोर बसले आणि त्यांनी ही कथा आचार्यदेवांना सांगितली की ऐसा हो गया 5 का 50 बोले तो 5000 का 50,000 हो गया, लेकिन वो दादा ने पूरा चेक 2-3 दिन में ही करके दिया. तो फिर मुजुमदार आल्यानंतर मला म्हणले लोणकरदा की मी दादांना ही गोष्ट सांगितली, दादा इतके खुश झाले. आणि ज्या वेळेला मी जातो तिथं त्यावेळेला ते म्हणतात की दीपकदा वो 5 का 50,000 वाला बात बोलो ना. अच्छा अच्छा, बरोबर. तो वो नाम आचार्य देव ने 5 का 50,000. तर ही जी घटना आहे त्या दिवसापासून आज तक आहेत. मला पैशाची कधी चिंता नाही, कशात काय नसलं तरी काही वाटत नाही. ते एक घेणारे तेच आहे, देणारे तेच आहे. खरं आहे, बरोबर आहे ना? बरोबर. हो. कारण आपण काय ना, आपण एक कर्मफल तिथे त्या ठिकाणी दिलं. आज या ठिकाणी 2 बंगले बांधले असते, तुमच्या गुरुनी तुम्हाला निमित्त केलं, करून त्यांनीच घेतलं.
आणि मग ह्या ज्या दोन अनुभूती ह्या करत असताना आज मी पाहतो की जे काय प्रेम मिळतं सत्संगाच्या या हो. परिवाराकडून, त्याला कारण एकच आहे. ठाकूरजी सांगितलं सगळ्यांना ते प्रेमाने राहायचं. तुमच्याकडे माझ्याकडे, तुमच्याकडे वाईट दोष आहे, माझ्याकडे पण आहे, मला काय घ्यायचं. हो. आणि हे आज मी जवळजवळ या सत्संगामध्ये 36 वर्ष झाली. बरं. त्या दिवसापासून ठरवलं होतं की हे षड्रूपच आहेत, मन हे फार चंचल आहे. तुम्ही खरंय, प्रस्तावनेत खरंय. सांगितलं की या होय. मनात कंट्रोल कसं होईल. हो. हेच क्रोध हे तर पाहिजेच, त्याशिवाय जीवनात बरोबर. मजा नाही. पण हो. त्याच्यावर कंट्रोल होण्यासाठी हो. त्याला मनाला कंट्रोल पाहिजे आणि त्याच्यासाठी दिलेली साधना. खरंय. आज मोठेपणा नाही, पण जे काही आपण करतो, आणि ठाकूरजी सिंपल सांगितले, चालता फिरता करायचं. हो. ज्यांना वेळ नाही त्यांनी सांगितलं टॉयलेटमध्ये गेलं तरी करा. म्हणजे किती सिंपल आहे. अगदी खरंय. आणि इथं अगदी आपला तुमचा विश्वास बसला ना, तर तुम्ही करत गेले. सकाळी आपण जेव्हा नामध्यान करतो 5 मिनिट काय, तुमचं 1 तास कधी होऊन जातो. खरंय. खरंय. आणि मी आज 25 जेव्हापासून रिटायर झाल्यापासून 3:30ला रोज उठतो. बर. 3:30 ते 4:30 नामध्यान होतं, इष्टभूती होती, त्याच्यानंतर आंघोळ वगैरे, आणि नंतर घरातलं जे आपलं ठाकूरजींचं जे मंदिर म्हणा का असं नाही, त्याची रोज साफसफाई अर्धा पाऊण तासात करतो. हे ज्यावेळेला आपण करतो, स्वतःहून सेवा करतो, तेव्हा त्याचे आपल्याला फळं मिळतात, प्राप्ती होती. आणि मग ह्याच्या नंतर जे आज मी बघतोय, हो. बदलापूर असो, पुणे असो, चाकण मंडळी इतके, म्हणजे लहान माझं कसं आहे, लहानाप्रमाणे राहायचं. खरंय. तुमच्यासारखे काय माता असतील त्यांच्या मुलीप्रमाणे असतात. आणि मोठ्या प्रमाणे आपण जर राहत गेलो तर ऑटोमॅटिकली. खरंय. आणि ठाकूरजींनी तेच सांगितलं, तुम्ही एकटं उपवास नाही आहे, आडोस पडोस परिवेश आणि मुख्य इष्ट सद्गुरू घेऊन चाललो तर हे ऑटोमॅटिकली सहज शक्य आहे. तर असं एक आज मी बघतो की, आणि त्याला दुसरं कारण एक आहे, सदाचार. जसं तुम्ही मगाशीच म्हणलात, मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक सदाचार, आणि त्याबरोबर शिस्त, हे सगळं आपण आचरणात आणलं तर पुढे उन्नतीचा मार्ग दिसतो. त्यामुळं मला जेवताना कसं जेवलं पाहिजे, हो, काय खाल्लं पाहिजे, कुठं खाल्लं पाहिजे, ह्याच्यावर फार डिपेंड करतं. आज ह्या जवळ 80च्या आसपास मी आलोय. बर. कुठलाही आजार नाही, कुठलीही गोळी नाही, किंवा एक कधी बी असं एक कंटाळ येत नाही, किंवा ठाकूरजींचे काम आहे इतकं फिरतो माल महाराष्ट्रावर, कधी बाहेर स्टेट जाण्याचा योग होतो, पण असं कधी नाही अरे जाऊ द्या, कधी म्हणत येत नाही. किंवा रोज आपल्याला उठलंच पाहिजे का, एक दिवस नाही केले तर पण अजिब मन तयारच होत नाही ना. त्याच्यामुळं मी सगळे मराठी लोकांना सांगेल, तुम्ही सगळं करा. पांडुरंगचे आपण करतो म्हणून ठाकूरजींनी सांगितलं नाही तुम्ही हे करू नका. मी काय पंढरपूरला जात नाही का, जातो, देवीला जातो सगळं, पण ज्यावेळेस त्या मंदिरात जातो त्यावेळेला माझ्या समोर माझे ठाकूरजी दिसतात. वा, छान. आणि हे जेवढं तुम्ही करत जा, माझ्या अंगावर काटा आला की बरोबर हे जे करतोय प्रामाणिकपणे, हे शब्दात व्यक्त करण्याची गोष्ट नाही, स्वतःने अनुभूती. आता सुरेशदास सारखी मला बरेच वेळा प्रश्न येतो की कधी मनात पण येत नाही, पण ज्यावेळेला अचानक आला काही कार्यक्रम असला, इथे राहण्याची पण सुव्यवस्था होत नाही, पण मनात कधी येत नाही की अरे मी जागा दिली, मला हे तर काय मिळालं नाही. हे कधीच नाही, ती त्यांचीच आहे ना, त्यांनी घेतली, असं मनात जर आलं तर संपलं. आणि संदेह आता कामं नाही. बरं थोडं काही झालं की माणूस म्हणतात अरे मी दीक्षा घेतली, मी असं का. बरेच लोकांचा हा प्रॉब्लेम आहे, पण ते मला कधीच येत नाही. त्याच्यामुळे जो उत्साह आहे, ठाकूरजी आज डीपी वर जे आपलं चाललंय काम, त्यात सुद्धा जाण्याचा योग होतो. बरेच वेळा आमच्या डीपी वर गेलो, तरुण मंडळी असतात, सकाळपासून फिरत असतो, संध्याकाळी जाता फार कंटाळा आला, पण मला कधी कंटाळा येत नाही. काय असेल ते असेल, ह्याच्यात मोठेपणा खोटंपणा नाही, ठाकूरजी बरोबर आहेत सतत. अजून काय ते खूपच छान. म्हणजे मला असं आता ह्या चर्चेतनं असं जाणवलं की आता आपल्याला लोणकर दादा असं म्हणतायत की पहिला विचार त्यांनी सांगितला की कृपा म्हणजे करो पाओ बनो. आपण फक्त म्हणतो ईश्वरापुढे हात जळतो आणि म्हणतो देवा माझ्यावर कृपा कर, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपण करतोय का, जर आपण केलं तर आपल्याला मिळणार आहे. अजून एक त्यांनी खूप सुंदर गोष्ट सांगितली, ती म्हणजे प्रत्येकाला आयुष्यामध्ये जिवंत आदर्शाची गरज का आहे, सद्गुरूशिवाय तरणोपाय नाही. मग तुम्ही सद्गुरूंना, कुठचाही सद्गुरू तुम्ही कुठच्या ईश्वरामध्ये, कुठच्या संतामध्ये त्याला बघताय, त्याच्या विचारांना सद्गुरूंच्या रूपामध्ये मानताय, हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण अनुभवाची जेव्हा वेळ येते तेव्हा सद्गुरू शरणापन्न व्हा, सतनाम मनन करा आणि सत्संगाचा आश्रय घ्या, असं मी अनेक भक्तमंडळींकडनं ऐकलं होतं. आणि अजून एक तुम्ही खूप चांगला विचार आमच्या प्रेक्षकांना आत्ता सांगितलात की संदेह मनात आला की विश्वास डळमळीत होतो.
सो लोणकर दादांनी आता हे आपल्याला खूप थोडक्यात तिसरं एक अनुभव. सांगण्याचा प्रयत्न करेल मी. हो, जरूर, जरूर. कोरोना काळामध्ये हो, नेपाळ प्लॅटफॉर्मवरून मला एक संधी मिळाली होती बरं आणि त्या संधीमध्ये मला 3 दिवस दिले होते. बरं त्या 3 दिवसामध्ये मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार. तर ह्यामध्ये बुधवारी सहप्रतिनिधित्व संमेलन, त्यात बरं. 20-25 लोकांना बोलायचं आणि 5 मिनिटं द्यायची प्रत्येकाला. बरोबर आणि एक चलारसादीमधलं एक वाणी घ्यायची आणि त्याच्यावरती त्यांना 5 मिनिटं विश्लेषण. आणि दुसरा वार होता तो आदरणीय जागतिक त्यांच्याकरता, बरं. तोच असा विषय. बरोबर आणि शुक्रवार महाराष्ट्रातले सगळे गायक, त्याच्यात एका वेळेस तुम्ही पण म्हटलं तर पहिला जो आलोचनासाठी जोशीदारांना बोलवतो, प्रभात जोशी. बरं 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 तर सगळे जितके महाराष्ट्रातले ऋतिक सन्याला मी बोलवलं होतं. तर तो जो एक अनुभव आणि त्यावेळेला त्या अनुभवातून जे काय शिकायला मिळालं, खरंय. आणि त्यावेळेला झाकून ज्यावेळेला काय ऋतिक सुद्धा त्यावेळेला मी बोलवायचो, तर ते ज्यावेळेला सांगायचं पुस्तकात नाही, पण ते जे काय अनुभव सांगायचे त्यातून मला एवढं शिकायला मिळालं. आज मी बोलते त्याचा तेच परिणाम आहे. बरोबर नाही तर सुरुवातीला विचारा तुम्ही का एकदम मौन, ज्यादा मी बोलत नव्हतो. हो पण हे ज्यावेळेला ह्याच्यामध्ये आलो, ह्या प्रवाहामध्ये, त्यावेळेला आता किती लोक असले ते मी बोलू शकतो. खरंय. आणि त्या काळात नेपाळ प्लॅटफॉर्मवर तिथं एक SPR चौरशीदा म्हणून होते, भयंकर पहाडी आवाज, आणि ते मला भीष्माचार्य म्हणायचे. अच्छा हा आपल्या म्हणजे रोजची जी आलोचना किंवा परिचालना करतायत आपले लोणकर दादा, हो एक आमच्यासाठी भीष्माचार्य की एक वेगळं अप्रतिक. आणि बरोबर एक मला ऐकायला मिळायचं नेहमी प्रशंसा जी आहे. हो पण मी मग समजायचो की माझी प्रशंसा, मग आपल्याला थोडासा अहम येतो ना. खरंय. हो पण मी तो विचार करायचो, मी त्या लायकीचा आहे का. बरोबर वा. आणि मग हा विचार करायला आपल्या ऑटोमॅटिकली ते सुधारणा होतेच ना. त्यामुळे ह्या 4 वर्षामध्ये ते रोज सकाळी 2 तासाचा तो कार्यक्रम, आणि त्यातून भरपूर काही शिकायला मिळालं. खूपच सुंदर. हा खूप चांगला विचार आहे. मला परत एकदा असं वाटतं आपण सगळ्यांनी जरूर हा ध्यानात घ्यावा की ते म्हणतात प्रशंसा केलेली कुणाला आवडणार नाही. मी नेहमी असं म्हणते, मला असं वाटतं की देव सुद्धा जिथे स्तुतीप्रिय आहे तिथे आपल्यासारख्या माणसांचं काय. पण लोणकरदा म्हणतात की प्रशंसा केली, पण मी प्रशंसा माझ्यापर्यंत येऊ दिली नाही, कारण त्याच्यामुळे अहंकार वाढतो. खूप चांगला आणि खूप मोठा विचार आहे. मला असं वाटतं की आपण जे सद्गुरू त्यांच्या आयुष्यामध्ये आल्यावर जे त्यांच्या आयुष्यामध्ये उन्नती झाली, त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं, ते म्हणतायत की मी काही एवढं शिकलेलं नाही, पण मला असं वाटतं लौकिक अर्थाचं शिक्षण आणि सद्गुरूचं शरण गेल्यावर आपल्याला जी ज्ञानप्राप्ती होते, एक शिक्षण वेगळं जे आपण अकॅडमिक्समध्ये घेतो आणि खरं ज्ञान जे गुरु करून देतात, ज्याच्यासाठी यांच्यासारखी माणसं अव्याहत श्रद्धेनी एवढ्या वयातही कामं करतायत, कोणताही कंटाळा न घेता. आणि त्याचं साक्षात स्वरूप जे आज आपण या चाकण मंदिरामध्ये बसलोय त्यांच्याबरोबर चर्चा करत, त्याच्यातला त्यांचा जो काही वाटा आहे तो त्यांना खूप अनुभव समृद्ध करून गेलाय. तर मला असं वाटतं की परत एकदा आम्ही तुम्हाला जरूर पुढच्या पॉडकास्टमध्ये नक्की बोलवू. आम्हाला खूप काय काय तुमच्याकडनं ऐकायचं आहे. जसं ते मगाशी म्हणले की आधीच्या एका पॉडकास्टमध्ये आपलं असं बोलणं झालं होतं की हे मंदिर बांधताना विष्णू नावाचाच माणूस पायापासून कळसापर्यंत होता, तसं आता लोणकरदा म्हणतायत की विश्वास आणि श्रद्धा ह्याच्या पायावर साधकाच्या आध्यात्मिक उन्नतीचा कळस असतो असं मला वाटतं. तर आज आपण चर्चेला इथेच विराम देऊया. लवकरच भेटूया आमच्या पुढच्या भागामध्ये. आणि मला पूर्ण खात्री आहे की आमच्या ह्या पॉडकास्टमधनं आपल्याला खूप चांगले विचार ऐकायला मिळत आहेत. जे तुम्हाला पटत आहेत ते आमच्या गुरूंच्या कृपेने तुम्ही जरूर स्वीकार करा. परत एकदा विनंती करते की तुम्ही या चाकण मंदिराला जरूर भेट द्या आणि लोणकरदा, सूर्यवंशीदा आणि बाकी जेवढी भक्त मंडळी आहेत त्यांच्या अनुभव स्वतः तुम्ही त्यांना भेटून ऐकावात अशी मी परत एकदा विनंती करते. लोणकरदा, आपण आमच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात, वेळ घेऊन आलात, त्याच्याबद्दल आपले अनंत आभार. परत भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. मी ठाकूरजींनी तुमच्यासाठी प्रार्थना करतो की असेच तुमच्या उन्नती व्हावी. आणि आमचे दादा आहेत आमचे शूटिंग करणाऱ्यांचं आज मी पण दर्शकांना सांगू इच्छिते की हे जे चाललंय त्याचं जे माध्यम उपलब्ध आहेत असे आमचे संतोष मितकरी म्हणून आणि त्यांची टीम हे जे पॉडकास्ट शूट करतायत, नक्कीच त्यांच्यासुद्धा मंगल्यासाठी लोणकरदा आणि मी आमच्या गुरूंकडे प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. जय गुरु. जय गुरु. 29, 29, 29. You must be wondering कि मैं अचानक 29 नंबर के पीछे क्यों पड़ गया? Because spiritually, the number 29 is considered as a number of faith, intuition, purpose and service to others. भाई अचानक काय झालं 29 डेटला घेऊन एवढी एक्साइटमेंट? रुक, पहले बैकग्राउंड को चेंज करते हैं.
अरे तुला माहित नाही का 29 नोव्हेंबरला परम प्रेममय श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्रजींच्या पुणे मंदिराचं उद्बोधन आहे आणि महाराष्ट्र उत्सव आहे. हो आठवलं. 2017 साली पूज्यपाद श्री दादा आणि संपूर्ण फॅमिली आले होते आपल्या पुणे मंदिराच्या शिलान्यासासाठी म्हणजेच भूमिपूजनासाठी. आणि 29 नोव्हेंबर 2026 रोजी आपलं पुणे मंदिराचं उद्बोधन आहे. तसेच महाराष्ट्र उत्सव आहे. परमपूज्यपाद श्री आचार्यदेव तिकडे उपस्थित राहू शकतात अशी सर्वांची अपेक्षा आहे. महाराष्ट्र की पावन भूमि साक्षी रहेगा एक अभिनव इतिहास का. अब सभी को लेकिन आना है. एकोमोडेशन बुक करने का लिंक नीचे दिया गया है. सभी को जय जय गुरु.